लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड जिल्ह्याची मी वकील आहे। वकील डॉक्टर मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे वक्तव्य। बातमी बीड येथून। बीड जिल्ह्यात 6 नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला आहे। संविधान दिनाच्या निमित्ताने बीडमध्ये आयोजित वकिलांनी डॉक्टर मेळाव्यात मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रभावी भाषण करत जिल्ह्याच्या विकासाची स्पष्ट रूपरेषा मांडली। मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी बीड जिल्ह्याची वकील आहे। जिल्ह्याचे सर्व प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागावेत यासाठी मी सातत्याने प्रयत्न करते। पालकमंत्री झाले असले तरी मी आधी बीड जिल्ह्याची पालक आहे। त्यांनी पुढे शहर विकासाचा मोठा व्हिजन मांडत सांगितले की इंदोर आणि भोपाळसारखी स्वच्छ, सुंदर आणि विकसित नगरं जशी देशात उभी राहिली तसंच बीड शहर घडवण्याचा संकल्प आहे। निवडून आलेल्या सर्व टीमचा मी दर 3 महिन्यांनी आढावा घेणार आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर तसेच सारिका क्षीरसागर हे उच्च शिक्षित आणि प्रोफेशनल उमेदवार असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या टीमला बळकटी देण्याचे आवाहन केले। डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या हाताला बळ द्या, बीड शहराला नवे रूप देण्यासाठी हे नेतृत्व सक्षम आहे असंही त्या म्हणाल्या। मेळाव्यात वकील संघाचे एक महत्त्वाचे निवेदनही स्वीकारण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगर नाका दरम्यान मुख्य हायवेवर डिव्हायडर नसल्यामुळे नागरिकांना व कामकाजाला मोठ्या अडचणी येत आहेत। याबाबत त्या म्हणाल्या, हा प्रश्न योग्य असल्याने मी स्वतः लक्ष घालून तो मार्गी लावणार आहे। शहरातील अतिक्रमणाबाबतही पंकजा मुंडेंनी ठाम भूमिका मांडली। शहरातील अतिक्रमण जसे हटवायचे तसेच शिवछत्र परिसरातील अतिक्रमण हटवले पाहिजे। मी कुणावर टीका करत नाही, पण शहराचे सुशोभीकरण आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या। बीडमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी अनुकूल वातावरण असून बीडकरांना अनेक वर्षांनी कमळावर मतदानाची संधी आली आहे आणि हा योगायोग डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी निर्माण केलाय असे त्यांनी नमूद केले। ऑपरेशन करून मला मिळणार आहे। आज या 6 नगरपालिकांनी तिकडे पण आमच्या माजलगावमध्ये आमची एक आहार तज्ञ दिली आहे आम्ही, मेंढके दाण्यांची आमची सुविद्य कन्या ती उमेदवार आहे। तसेच आमच्या धारूरमध्ये सुद्धा निर्मळ उमेदवार आहे। एक चांगला उद्योजक, एक मोठा गरीब कुटुंबातून आलेला एक उद्योजक दिलेला आहे। आणि परळीमध्ये मी फक्त युती केली आहे, इथे आपल्या ज्योतिताई आहेत। गेवराईमध्ये आमच्या बाळराजे पवार यांच्या पत्नी गीता भाभी आहेत, त्या पण एक सुविद्य महिला आहेत। एक चांगला चेहरा, सोजवळ चेहरा आम्ही सगळ्या दिलेला आहे। तर आपण सगळेजण आज जेव्हा म्हटलं ना एखादं ऑपरेशन सक्सेसफुल पण पाहिजे, आपल्याला पेशंटही वाचवायचं आणि ऑपरेशनही सक्सेसफुल करायचं, पुढे आपल्या केस जिंकायची पण आहे आणि योग्यच माणसाच्या बाजूने जिंकायची। हे माणूस म्हणजे आमच्या डॉक्टर ज्योतिताई आणि त्यांची पूर्ण टीम आणि या सगळ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहा। मी स्वतः म्हणजे इतके दिवस कसं आहे, माझ्यापेक्षा सिनियर लोक होते ना। आता मी राजकारण जेव्हा मी सुरुवात केली, माझं वय किती आहे? माझं वय किती आहे? 46 आहे, हे 47 म्हणतात। मला माहिती 47 ने 57 म्हणा, मला वयाने काय, मी मानसिकदृष्ट्या तर 60 वर्षाची आहे, पण माझं वय एवढं आहे। आणि हे वय असताना मी राजकारणात आले तेव्हा मी किती लहान होते आणि माझ्याबरोबर कोण, हे सगळे दिग्गज होते ना। मी मुंडे साहेबांच्या हाताखाली मी काम करत होते। तर हे सगळे, आता माझं वय 46 आहे, पण मी सुरू केलं 20 वर्षापूर्वी ना। तर आता मी पुढे गेले राजकारणामध्ये, इतके वर्ष हे सगळे सिनियर होते ना माझ्यापेक्षा। आता जर ज्युनियर लोक आले वयाने, बरं का, हे सगळे लहान झाले ना। आता यांच्याबरोबर काम करणं जरा सोपं जाईल, कारण ते जरा कमी अडतात, तर चांगला काही नवीन गोष्ट असेल ते करतात। मग आम्ही सगळे बसून चांगले काम करू। आम्ही जग बघितले ना, आता योगेश सारिका सगळे जग फिरून आलेले असतात, फोटो बघते मी व्हॉट्सअपवर, दोघं सुट्टीला गेलेले वगैरे। तर ते त्यांना वाटतं ना तिथे कसं स्वच्छ नाले आहेत, जर्मनीमध्ये आम्ही गेलो तिकडे कसं स्वच्छ आपण इथे करायला पाहिजे। जेव्हा आम्ही जग पाहतो तर आम्हाला वाटतं ते जग आपल्या देशामध्ये, आपल्या अंगामध्ये उतरवावं आणि तो प्रयत्न आम्ही नक्की करू। मी स्वतः नुसतं निवडणूक नाही, दर 3 महिन्याला मी शब्द दिलाय, दर 3 महिन्याला आम्ही नगरपालिकेची बैठक घेणार आहे। सगळ्या आम्ही दर 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक घेऊ। आम्ही चांगला निधी आणू आणि चांगला खर्च करू, योग्य क्वालिटीची कामं करू। आता मला कोणीतरी आता नेत्याने काल म्हणे पंकजाताई पालकमंत्री असताना नाही आले, पालक आहे, कारण जे मला आहे ते कुणाला येऊ शकत नाही ना। त्यामुळे मी इथे घेणार आहे, मग इथल्या अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे, इथल्या नगराध्यक्षांना संरक्षण देणार आहे, त्यांना त्रास होणार पुढे कार्यकर्ते। बिचारे डॉक्टर आहेत, ते बाय गल्ली डुक्कर म्हणून पडले, हे सगळं आता करावं लागतं। ठीक आहे, आपण 2 माणसं ठेवू त्याच्यासाठी, घाबरू नका।
व्यवस्था लावू आणि मी पहिली सगळी टीम जेव्हा निवडून येईल योगेश आणि सारिका सगळं जोडीन मी त्यांना पाठवणार आहे उज्जैन आणि इंदोर आणि तिथे का पाठवणार ते काय वागायचा अभ्यास करायचा. सतत 10 वर्ष पहिला नंबर कोणी घेतला असेल या देशामध्ये. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.